शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासनाच्या नूतनीकृत कार्यालयाचं लोकार्पण आणि 5 लाख रुपयांचे ग्रंथ हस्तांतर कार्यक्रम आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडला। कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर आमदार जयंत असगावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। महात्मा बसवेश्वरांच्या उद्या होणाऱ्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम घेण्यात आला। या वास्तूचं नूतनीकरण शिक्षक आमदार जयंत असगावकर यांच्या फंडातून करण्यात आले, तर अध्यासनाला आमदार सतेज पाटील यांनी 5 लाखांच्या निधीतून 3,500 ग्रंथ भेट दिलेत। अध्यासनाच्या समन्वयक तृप्ती करेकट्टी यांनी अध्यासनाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला। सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर यांनी 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी पुरोगामी विचारांचा पाया रचला। सध्या समाजातील विविध घटकांमधील स्नेह कमी होत असलेल्या काळात या विचारांची अत्यंत गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून अध्यासनासाठी उपलब्ध झालेली ग्रंथसंपदा पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी 12व्या शतकामध्ये साहित्य रक्षणासाठी युद्ध झालं, तेच साहित्य या अध्यासनाच्या माध्यमातून लोकांसमोर येत असून हे अध्यासन राज्यात एक नवा आदर्श निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी समाजात चुकीची विचारसरणी वाढतीये, त्यामुळे नव्या पिढीला बसव अण्णांच्या कार्याची माहिती मिळणं आवश्यक आहे। त्यांचे विचार सर्वांपुढे आणण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचं मत व्यक्त केलं। आमदार सतेज पाटील यांनी महात्मा बसवेश्वरांनी त्या काळात मांडलेला विचार आजही उपयुक्त असून या विचाराचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे असं आवाहन केलं। आधी पुस्तकातून ज्ञान मिळत होतं, आता मोबाईलच्या युगामध्ये ऑनलाईन पद्धतीनं कंटेंट उपलब्ध आहे। आज ऑनलाईनवर जी माहिती टाकली जाईल ती पुढच्या कित्येक वर्षांनी सुद्धा उपलब्ध होईल। त्यामुळे शिवाजी विद्यापीठानं महात्मा बसवेश्वरांचे विचार ऑनलाईन पद्धतीनं सर्वांपर्यंत पोहोचवावेत असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केलं। सध्याच्या वैचारिक प्रदूषणात बसव अण्णांचे विचार समाजाला मार्गदर्शक ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी आमदार सतेज पाटील यांनी दिलेली 3,500 ग्रंथांची भेट ही आजवरच्या विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात अनमोल भेट असल्याचं सांगितलं। यासह बसव अण्णांसह इतर 15 महापुरुषांचे विचार ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून देण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली। यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे, सरलाताई पाटील, भारती पोवार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते।